सांगलीच्या आष्टा नगर परिषदेच्या आकडेवारीत तफावत असल्यावर काल मोठा गोंधळ झालेला। त्यानंतर ऑनलाईन फीडिंग करताना नजरचुकीने आकडेवारीत बदल झाल्याचा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले। मात्र खबरदारी म्हणून स्ट्रॉंग रूम बाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्क्रीन बसवण्यात आले। दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले। आष्टा नगर परिषदेची ऑनलाईन आकडेवारी अपलोड करताना काही आकडेवारी नजरचुकीनं वाढली आणि त्यामुळे आष्टा नगर परिषदेमधील ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले त्या स्ट्रॉंग रूम बाहेर काल जो गोंधळ घडला होता त्यानंतर प्रशासनानं योग्य खुलासा केल्यानंतर कालचा गोंधळ शांत झाल्यानंतर आज मात्र या ठिकाणी खबरदारी म्हणून दंगल नियंत्रण पथक आज सकाळपासून या ठिकाणी आपण पाहतोय तैनात असलेले दिसून येते। दुसरीकडे जी सीसीटीव्ही या ठिकाणी स्क्रीन असावी या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या देखील आता पूर्ण करण्यात आल्या आहेत आणि पूर्णतः खबरदारी आता निवडणूक प्रशासन या ठिकाणी घेताना दिसून येते। कालचा जो गोंधळ होता तो कालच बऱ्यापैकी निवळला होता, कारण जी ऑनलाईन आकडेवारी जी अपलोड करण्यात आली त्यामध्ये ही मिस्टेक झाली होती आणि त्यामुळं जवळपास 2049 मतदान हे वाढल्याचं दिसत होतं आणि या ठिकाणी आष्टा नगर परिषद विकास आघाडीचे पदाधिकारी जयंत पाटील यांनी स्वतः येऊन या स्ट्रॉंग रूम मध्ये जात या सगळ्या एकूण प्रकाराबाबत माहिती घेतल्यानंतर हे प्रकरण निवळलं होतं। मात्र आज खबरदारी म्हणून या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक हे तैनात आहे आणि दुसरीकडे सीसीटीव्ही असो या ठिकाणचा सगळा परिसर सीसीटीव्ही खाली असो आणि जे काही ठिकाणी स्क्रीन आहे ती स्क्रीन देखील या ठिकाणी लावली गेलेली आहे। तर पूर्णतः खबरदारी या आष्टा नगर परिषदेमध्ये कालचा जो राडा झाला, काल जो गोंधळ झाला, या गोंधळानंतर सध्या स्ट्रॉंग रूम बाहेर पुरेशी खबरदारी प्रशासन घेताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आष्टा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.